ओके. त्याचा आपल्याला पहिल्यांदा डायग्राम काढू, त्यानंतर एक्सप्लेन करूया. सो फर्स्ट ऑफ ऑल सेल्सियस स्केल. दिस इज टेम्परेचर डिग्री सेल्सिअस आहे आणि टेम्परेचर डिग्री फॅरनहाइट. इकडचं आहे टेम्परेचर आणि हे आहे डिग्री फॅरनहाइट. हे आहे टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये आणि हे आहे डिग्री फॅरनहाइट मध्ये. सो सेल्सिअस स्केल, ऑन दिस स्केल द आइस पॉइंट इज मार्क्ड ॲज 0. ओके, बघा डायग्राम मध्ये, थोडीशी डायग्राम झूम करू. आता बघा, ऑन दिस स्केल सेल्सिअस स्केलकडे जर तुम्ही पाहितलं, द आइस पॉइंट इज मार्क्ड ॲज 0. आइस पॉइंटला आपण काय मार्क केलं, ॲज अ 0. आणि द स्टीम पॉइंट इज मार्क्ड ॲज 100. आणि स्टीम पॉइंट जर तुम्ही बघितला इकडच्या बाजूला, तर तो बघा 100 आहे. सो बोथ टेकन ॲट नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. दोन्ही कधी घेतले आपण, नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशरला घेतलं, ज्याचं प्रेशर आहे 10⁵ पास्कल और न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो द इंटरवल बिटवीन दिस पॉइंट्स इज डिवायडेड इंटू 100 इक्वल पार्ट्स. सो त्याच्यामध्ये असणारा जो इंटरवल आहे, सो इन द इंटरवल बिटवीन दिस पॉइंट्स इज डिवायडेड इंटू 100 इक्वल पार्ट्स. सो इच ऑफ दीज इज नोन ॲज अ डिग्री सेल्सिअस अँड इज रिटन ॲज डिग्री फॅरनहाइट. नेक्स्ट आपला आहे सेल्सिअस स्केल, नंतरचा आहे फॅरनहाइट स्केल. सो ऑन दिस स्केल द आइस पॉइंट इज मार्क्ड ॲज बघा किती आहे 32 अँड द स्टीम पॉइंट इज मार्क्ड ॲज किती आहे बघा 212. सो बोथ टेकन ॲट नॉर्मल ॲटमॉस्फिरिक प्रेशर. सो इंटरवल बिटवीन दिस पॉइंट्स इज डिवायडेड इंटू 180 इक्वल पार्ट्स. त्याच्यामधले जे इंटरवल आहेत ते किती आहेत बघा 180 पार्ट्स आहेत. सो इच डिव्हिजन इज नोन ॲज डिग्री फॅरनहाइट अँड इज रिटन ॲज डिग्री फॅरनहाइट. ओके, सो आधी हे बघू काय दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण पुढे जाऊ. सो फर्स्ट आपण बघा काय म्हटलं आपण इथं, सेल्सिअस स्केल. जरा गरम पाणी आण. सेल्सिअस स्केल, हे बघा बच्चे पार्टी, हे आत्ताच लक्षात ठेवा. तुम्हाला CET-ला किंवा JEE नीटला कन्व्हर्जन विचारतात, फॅरनहाइटचं सेल्सिअसमध्ये, सेल्सिअसचं फॅरनहाइटमध्ये.
केल्विनमध्ये. ओके, सो इथं आपण सेल्सिअस आणि फॅरेनहाइट बघणार आहे सध्या. सो सेल्सिअस स्केलचा जर विचार केला तर तुम्ही आता म्हटला की द पॉइंट ऑफ द टेम्परेचर किंवा द टेम्परेचर ॲट विच प्युअर वॉटर फ्रीजेस और असं टेम्परेचरचा पॉइंट की प्युअर वॉटर काय होतो, फ्रीजेस होतो. दिस ॲट वन स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. दिस इज कॉल्ड ॲज फ्रीजिंग पॉइंट और मेल्टिंग पॉइंट ऑफ दॅट आईस असं आपण म्हटलेलं. सेकंड म्हटलेलं द टेम्परेचर ॲट विच प्युअर वॉटर वेपरायझेस or it boils at one standard atmospheric pressure. This is called as, प्लस आपण काय म्हटलं होतं, मम्मी मम्मी पलीकडे कुठे आहे? पलीकडे आहे. नाही अरे दुकान बंद आहे. मग शेतात गेला असेल, या की दुकान लागतं. हां दुकानला होता मीनाक्षी. काय काढलास काय? त्या आजीच्या काढले. ज्या बसा, माझं लेक्चर चालू आहे. लेक्चर चालू आहे. बसा इकडे. नको अरे, मग आता कोण येणार मला द्यायला? या ते दुकानात आले. दुकानात आले दोघे. कसं आहे बा? सो सेल्सिअस स्केल मध्ये आपण काय म्हणणार आहे, सेल्सिअस स्केल म्हणजे जे त्याचं सुरुवातीचं असणारं टेम्परेचर आहे, इनिशियल टेम्परेचर म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस. सो हिअर मार्क ॲज 0. बघा इथं आपण मार्क काय केलेला आहे, 0. सो 0 मार्क केलेला याचा अर्थ काय होतो, दिस इज अ फ्रीजिंग पॉइंट. 0 मार्क म्हणजे काय आहे, त्याला आपण म्हणतो तसं फ्रीजिंग पॉइंट, गोठणांक बिंदू किंवा मेल्टिंग पॉइंट आपण म्हणतो, वितरणांक बिंदू जसं मराठीमध्ये आपण त्याला म्हणू शकतो. सो फ्रीजिंग पॉइंट म्हणजे काय आहे, असा पॉइंट जसा की असा पॉइंट की ज्या पॉइंटला प्युअर वॉटर काय होतं, पूर्णपणे फ्रीज होतं. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रीजिंग पॉइंट. जे आपण कुठं मार्क केलेलं आहे, 0च्या या ठिकाणी मार्क केलेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रीजिंग पॉइंट असं म्हणतो, बरोबर आहे का. त्याच ठिकाणी आपण परत काय केलं बघा, 100चं मार्किंग केलेलं आहे. सो 100चं जे मार्किंग आहे यालाच आपण काय म्हणतो, 100 डिग्री सेल्सिअस असं म्हणतो. ओके, सो 100 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय, तर त्या ठिकाणचा असणारा तो पॉइंट की द पॉइंट ऑफ टेम्परेचर ॲट विच प्युअर वॉटर बॉइल्स. असं पॉइंट ऑफ टेम्परेचर की ज्यावेळी काय होतं, प्युअर वॉटर हे पूर्णपणे बॉइल्स होतं, उकळतं, बरोबर आहे, किंवा त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, वेपर्समध्ये होतं. सो त्याला आपण काय म्हणणार आहोत, बॉइलिंग पॉइंट. सो हे झालं कशावरचं, सेल्सिअस स्केलचं. कशाबद्दल आपण बोललो, सेल्सिअस स्केल. काय म्हणतो सेल्सिअस स्केल म्हणजे, तर ऑन दिस स्केल द आईस पॉइंट इज मार्क्ड ॲज 0 अँड द स्टीम पॉइंट इज मार्क्ड ॲज 100. सो बोथ टेकन ॲट नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज हे कधी घडतं 10⁵ पास्कलला किंवा न्यूटन मीटर स्क्वेअरला. सो इंटरवल आता लक्षात घ्या, 0 पासून 100 पर्यंत जर तुम्ही एकूण डिव्हिजन केले तर ते किती असणार आहेत, एकूण 100 इक्वल पार्ट्स असणार आहेत. ओके, सो each of these is known as a degree Celsius and written as degree Celsius. याला प्रत्येकाला आपण काय म्हणणार आहोत, डिग्री सेल्सिअस असं म्हणणार आहोत. ओके, त्यानंतर आपला सेकंड पॉईंट आहे फॅरनहाइट स्केल. फॅरनहाइट स्केल. आता फॅरनहाइट हे डिग्री सेल्सिअस आपण कसं करणार, डिग्री सेंटीग्रेड किंवा डिग्री सेल्सिअस. फॅरनहाइट म्हणजे कसं दाखवणार, डिग्री फॅरनहाइट. आता फॅरनहाइट स्केल कसं म्हणतो आपण, हिअर द फॅरनहाइट स्केल विच इज स्टार्टिंग फ्रॉम 32 फॅरनहाइट. ओके, जो काय आहे बघा, 32 डिग्री फॅरनहाइट पासून काय होतो, तो स्टार्ट होतो. तो कुठपर्यंत, अप टू 212 डिग्री फॅरनहाइट. कुठपर्यंत होता बघा, 212 डिग्री. असं बसा, एक मिनिट माझी चालली शिकून. कुठपर्यंत असणार बघा, 32 डिग्री फॅरनहाइट त्या अप टू किती असणार आहे, 212 डिग्री फॅरनहाइट. सो याचा स्टार्टिंग पॉईंट येतात, जसं आपण म्हटलं 0, तसा हा 0 आहे का, नाही, तर तो कुठं आहे, 32 आहे.
त्याचा एंड पॉइंट किंवा लास्ट जेव्हा आपण म्हणतो बॉइलिंग पॉइंट आहे तो किती आहे जवळपास 212 डिग्री फॅरनहाइट. सो याच्या जर इक्वल पार्ट्स केले किंवा काय केलं आपण डिव्हिजन्स केले, सो याचे इक्वल पार्ट केले किंवा डिव्हिजन केले तर ते किती होणार बघा, टोटल 180 पार्ट्स होतील. सो जसं डिग्री सेल्सिअस मध्ये मी काय म्हटलं 0 डिग्री सेल्सिअस आहे ज्याला आपण फ्रीजिंग पॉइंट म्हणतो, बोटनाविक बिंदू असं म्हणतो, आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट म्हणजे ज्याचं रूपांतर स्टीम मध्ये होणार आहे, वेपराइज होणार आहे, तर ते 100 डिग्री सेल्सिअस आहे. तसं जर आपण फॅरनहाइटचा विचार केला तर त्याचा स्टार्टिंग पॉइंट कसा आहे, जसा हा 0 आहे तसा हा 32 डिग्री फॅरनहाइट म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हे दोन्ही इक्वेट झाले. तसं याचा लास्ट पॉइंट म्हणजे जसा 100 डिग्री सेल्सिअस आहे तसा हा किती आहे 212 डिग्री फॅरनहाइट. याच्यामध्ये टोटल किती होतात 100 इक्वल पार्ट होतात. तसं याच्यामध्ये इक्वल पार्ट्स किती आहेत 180. ओके, म्हणजे जवळपास किती याच्यामध्ये पार्ट्स आहेत टोटल 180 डिग्री सेल्सिअस. हे सगळं कुठं आपण बघतो 10⁵ पास्कल किंवा त्याच्यामध्ये 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ते पास्कल म्हणा किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. एवढं त्या ठिकाणी असणार काय असेल स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार. ओके, सेल्सियस स्केल म्हणजे काय म्हटलं, इन द सेल्सियस स्केल इट स्टार्ट्स फ्रॉम or marked as a 0 degree Celsius which is the freezing point of that pure water. त्यानंतर आपण काय म्हणतो अप टू याचं मार्किंग कुठं होतं 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय, द पॉइंट ॲट विच प्युअर वॉटर बॉइल्स और इट वेपरायझेस ॲट वन स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तो हा काय असणार आहे 100 डिग्री सेल्सिअस असणार आहे. सो देअरफॉर सेल्सियस स्केलमध्ये 0 to 100 जर याचे आपण इक्वल पार्ट्स केले, इक्वल डिव्हिजन केला तर ते एकूण घरं किती असणार 100. ॲज कम्पेअर टू जर आपण आता फॅरनहाइट स्केलचा जर विचार केला तर विच इज स्टार्टिंग फ्रॉम 32 डिग्री फॅरनहाइट मीन्स 0 डिग्री सेल्सिअस अप टू ते किती असणार बघा 212 डिग्री फॅरनहाइट. ओके, आता जनरली बघा डॉक्टर वगैरे आपल्या बॉडीचं टेम्परेचर सांगतात ते सेल्सिअस मध्ये नाहीत सांगत. जर 104 डिग्री सेल्सिअस असेल तर पूर्ण रक्ताचा वाफ होईल. ओके, ते सांगतात आपल्याला कशामध्ये फॅरनहाइट मध्ये, कशामध्ये असतं ते फॅरनहाइट. ओके, सो हे आहे काय याच्यामध्ये असणारा रिलेशन. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे फॅरनहाइट स्केल आणि त्याच्यामध्ये असणारं सेल्सियस स्केल मधलं रिलेशन. ओके, सो नेक्स्ट पॉइंट बघा, द रिलेशन फॉर कन्व्हर्जन बिटवीन टू स्केल्स ते कसं ऑप्टेन होतंय. सो इट कॅन बी रिटन ॲज, आता फॅरनहाइट स्केल जे आहे ते आपण दाखवणार आहे TF. सो फॅरनहाइट स्केल रिप्रेझेंटेड ॲज FT आणि सेल्सियस स्केल जे आहे ते आपण TF आणि सेल्सियस स्केल जे आहे ते आपण कशाने रिप्रेझेंट करणार आहे TC या सिम्बॉल. सो देअरफॉर त्यांचं जे ग्राफ आहे तो ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. हा बघा हा ग्राफ कसा आहे स्ट्रेट लाईन. याचा अर्थ फॅरनहाइट स्केल आणि सेल्सियस स्केल हे दोन्हीही एकमेकाला कसे आहेत डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. म्हणजे याचा अर्थ सेल्सियस स्केल जर वाढवलं तर काय वाढणार आहे फॅरनहाइट स्केल वाढणार आहे, किंवा फॅरनहाइट स्केल जर इन्क्रीज झालं तर सेल्सियस स्केल काय होणार आहे वाढणार आहे. सो देअरफॉर द ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन आणि त्याचं इक्वेशन जे आहे ते काय असणार आहे बघा. सो देअरफॉर फॅरनहाइट स्केल मायनस इनिशियल त्याचं काय असणार आहे टेम्परेचर 32 डिवाइडेड बाय इट्स इक्वल पार्ट्स 180. 32 पासून 212 पर्यंत गेलो तर याच्यामध्ये एकूण घरं किती, तर 212 मायनस 32 करा, 0 1 मधून 3 जाणार नाही 11 होईल, इथे 1 राहील 8 1 ॲज इट इज. म्हणजे टोटल इक्वल पार्ट किती येणार आहे 180 इज इक्वल टू TC सेल्सियस स्केल मायनस 0 डिग्री सेल्सिअस डिवाइडेड बाय 100. तर हे काय असेल याच्यामध्ये असणारं रिलेशन असणार आहे. ओके, आता हा जर -0 जर आपण नाही लिहिला तरी चालू शकतो. म्हणजे इक्वेशन काय होईल बघा TF मायनस 32 डिवाइडेड बाय 180 इज इक्वल टू TC अपॉन 100. ओके, सो आपला हा काय आहे फॉर्म्युला.
सो देअरफॉर फॉर्म्युला इज इक्वल टू बघा TF मायनस 32 डिवाइड बाय 180 इज इक्वल टू TC अपॉन 100. कशानुसार काढला तर हे बघा हे TF मायनस इट्स इनिशियल टेम्परेचर 32 पासून 212 पर्यंत असणारे टोटल डिव्हिजन किती आहेत 180. ओके इज इक्वल टू आता आपलं असणारं इकडचं टेम्परेचर सेल्सिअस स्केलमध्ये आहे. सो ते काय घेणार आपण TC आणि त्याच्या डिव्हिजन किती आहेत बघा 0 पासून 100. सो 100 मायनस 0 TCच राहणार आहे डिवाइड बाय टोटल डिव्हिजन काय राहणार आहेत 100 राहणार आहेत. ओके सो आपलं रिलेशन काय झालं बघा TF मायनस 32 अपॉन 180 इज इक्वल टू TC अपॉन 100. सो नेक्स्ट आता आपल्याला याच्यामध्ये असणार काय बघायचे आहेत एक्झाम्पल. ओके सो नेक्स्ट एक्झाम्पल सो एक्झाम्पल आपला आहे फर्स्ट 7.1. चालू असते आमचं दिवसभर. होय होय सो एक्झाम्पल आता 7.1 आपल्याला पाहायचं आहे. ओके सो फर्स्ट एक्झाम्पल 7.1. Average room temperature on a normal day. Average room temperature. Average room temperature on a normal day. On a normal day. म्हणजे एका दिवसाचं जे असणारं रूम टेम्परेचर आहे इज 27 डिग्री सेल्सिअस फुल स्टॉप. व्हॉट इज द रूम टेम्परेचर? व्हॉट इज द रूम टेम्परेचर in degree Fahrenheit? In degree Fahrenheit क्वेश्चन. आता काय म्हटलं बघा अवरेज रूम टेम्परेचर ऑन अ नॉर्मल डे म्हणजे एका दिवसाचं असणारं एक सरासरी कक्ष तापमान आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे किती आहे बघा जनरली आत्ताचं 27 डिग्री सेल्सिअस. आता क्वेश्चन आपल्याला काय विचारलं आहे व्हॉट इज द रूम टेम्परेचर इन डिग्री फॅरनहाइट. पण डिग्री फॅरनहाइट मध्ये ते किती असणार आहे. सो आता आपण बघितलेला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे TF मायनस 180 डिग्री divided by 32 divided by 180 is equal to TC upon 100. आताच आपला फॉर्म्युला माहित आहे फॅरनहाइट डिग्री सेल्सिअस मधलं असणार टेम्परेचर मायनस 32 त्याचं इनिशियल डिग्री फॅरनहाइट डिवाइडेड बाय डिव्हिजन 180 is equal to TC upon 100. So TF minus 32 divided by 180 is equal to आता TC किती दिलं बघा 27 डिग्री दिलेलं आहे अपॉन काय आहे 100. सो इथं आपण काय करणार त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं होणार बघा 100 into TF minus 32 is equal to 27 into 180. ओके सो इथं आपण काय करणार त्याच्यामध्ये असणार त्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो देअरफॉर आता आपल्याला इथं TF ची व्हॅल्यू काढायची आहे. सो हे काय आहे बघा 100 TF मायनस 32 into 100 सो 3200. हे बघा एक्झाम्पल सगळ्यांना दिसते का. ओके एक्झाम्पल सगळ्यांना दिसतंय. सो इज इक्वल टू काय बघा 27 into 180. So therefore 100 TF as it is is equal to आता 27 into 180 काय येते हे मायनस जे आहे ते पुढे गेल्यानंतर काय होणार बघा
plus, okay, so TF is equal to 27 into 180 plus 3200 divided by इकडे काय जाणार आहे, हा 100 जाणार, हा इकडे डिवाइडेड मध्ये जाणार आहे. सो TF is equal to, आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर ते किती येणार आहे बघा जवळपास. तर हे जर पहिल्यांदा आपण सॉल्व्ह केलं तर ते बघा टोटल येणार आहे 80.6 डिग्री फॅरेनहाइट. सो 100 न पहिल्यांदा याला डिवाइड करू, हा 0 जाईल तर 1.8 1 इंटू 2.6 47 पॉईंट काहीतरी येणार आहे समथिंग. त्याच्यामध्ये आपल्याला 32 काय करायला लागेल, ऍड करावं लागेल. सो त्याचा आन्सर काय बघा, TF इज इक्वल टू 80 डिग्री फॅरेनहाइट. सो काय काय केलं बघा आपण. सो क्वेश्चन आपल्याला काय विचारलं, एक्झाम्पल 6.7.1 अवरेज रूम टेम्परेचर ऑन अ नॉर्मल डे. ओके, एका दिवसाचं असणारं अवरेज रूम टेम्परेचर आहे आणि ते अवरेज रूम टेम्परेचर किती दिलं बघा, 27 डिग्री सेल्सिअस. ते किती दिलं अवरेज रूम टेम्परेचर, 27 डिग्री सेल्सिअस आहे. सो व्हॉट इज द रूम टेम्परेचर इन डिग्री फॅरेनहाइट. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, काय आहे फॉर्म्युला, TF मायनस 32 अपॉन 180 इज इक्वल टू TC अपॉन 100. आता बघा TF मायनस 32 अपॉन 180 ॲज इट इज इक्वल टू, आता TC किती दिलं आपल्याला 27 अपॉन 100. सो आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं घेतलं, 100 इंटू TF मायनस 32 इज इक्वल टू 27 इंटू 180. सो 100 मी आतमध्ये मल्टिप्लाय केलं, सो काय येणार बघा, 100 इंटू TF मायनस 32 इंटू 100 किती होणार आहे, 3200 इज इक्वल टू 27 इंटू 180. सो 100 TF इज इक्वल टू, हा मायनस 3200 पलीकडे गेला तो काय होईल, पॉझिटिव्ह. सो TF म्हणजे काय झालं, 27 गुणिले 180. त्या दोघांच्या गुणाकारामध्ये आपण किती ॲड करणार आहे, 3200 डिवायडेड बाय काय होईल बघा, 100. सो TF इज इक्वल टू आपल्याला काय भेटणार आहे, 80.6 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे जर एखादं टेम्परेचर सेल्सिअसमध्ये जर 27 असेल तर फॅरेनहाइटमध्ये किती पाहिजे, 80.6. म्हणजे जर तुमच्या बॉडीचं टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस असेल तर फॅरेनहाइटमध्ये ते किती दाखवणार आहे, 80.6 डिग्री फॅरेनहाइट दाखवणार आहे. ओके, किंवा फॅरेनहाइटमध्ये जर 80.6 दिलं असेल तर सेल्सिअसमध्ये ते ॲक्च्युली किती असणार आहे, 27. ओके, ह्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट प्रॉब्लेम. आले 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 आले. सो नेक्स्ट एक्झाम्पल 7.2. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणते तुला, नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर इन फॅरेनहाइट. नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर किती दिलं बघा, इन फॅरेनहाइट मध्ये दिलेलं आहे, इन फॅरेनहाइट. नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर म्हणजे आपले साधारण एका व्यक्तीचं बॉडीचं टेम्परेचर दिलं फॅरेनहाइटमध्ये आणि ते किती आहे बघा, इज 98.4 इज 98.4 डिग्री फॅरेनहाइट. फुल स्टॉप. व्हॉट इज द बॉडी टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. काय क्वेश्चन होगा, व्हॉट इज द बॉडी टेम्परेचर, व्हॉट इज द बॉडी टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. मग डिग्री सेल्सिअस मध्ये एखाद्या बॉडीचं टेम्परेचर किती असेल, क्वेश्चन मार्क. हा आपल्याला क्वेश्चन इथे विचारला. तर क्वेश्चन काय म्हणतो बघा, नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर इन फॅरेनहाइट इज 98.4 डिग्री फॅरेनहाइट. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं फॅरेनहाइटमध्ये असणारं टेम्परेचर हे किती असेल, 98.4 असेल. तर व्हॉट इज द टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस.
तर तेच सेल्सिअसमध्ये टेम्परेचर किती असेल असं आपल्याला क्वेश्चन विचारलेला. सो आपल्याला रिलेशन माहिती आहे याच्यामध्ये. काय आहे रिलेशन बघा. टी सी मी आधी घेतो कारण की आपल्याला सेल्सिअसमध्ये काढायचं आहे. सो टी सी अपॉन 100 इज इक्वल टू TF minus 32 divided by 180. सो आपण त्याचं पहिल्यांदा TC मध्ये कन्वर्ट करू. सो TC इज इक्वल टू हा 100 इथं डिनॉमिनेटर मध्ये आहे, इकडे कुठं जाईल अंशामध्ये. सो TF minus 32 into 100 divided by 180. सो आता इथे TF ची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. म्हणजे TF ची व्हॅल्यू किती आहे बघा. सो V1 TF is equal to 98.4 डिग्री फॅरनहाइट. सो ही व्हॅल्यू आपण इथं पुटअप करू. ती व्हॅल्यू आपण काय करू इथं पुटअप करू. सो देअरफॉर काय होणार बघा. सो TC इज इक्वल टू TF ची व्हॅल्यू किती बघा 98.4 मायनस 32 इंटू 100 डिवायडेड बाय काय आहे त्याच्यामध्ये 180 डिवायडेड बाय आहे 180. वहिनी कुठे गेल्या? बोलवलं तिकडे. ठेवला आहे तिथे, मी नाही घेतलं. बरं. तांबे आहे ना बोल. सो आपला क्वेश्चन काय होता बघा. नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर इन फॅरनहाइट इज किती आहे 98.4 डिग्री फॅरनहाइट. सो व्हॉट इज द बॉडी टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. आता हा आपला फॉर्म्युला TC अपॉन 100 इज इक्वल TF मायनस 32 अपॉन 180. सो TC इज इक्वल टू हा 100 इथं वरती गेला. सो आपल्याला फॅरनहाइट मधलं टेम्परेचर दिलेलं आहे किती आहे 98.4 डिग्री फॅरनहाइट. सो मी तर TF ची व्हॅल्यू पुटअप केली 98.4 मायनस 32 इंटू 100 डिवाइड बाय 180. सो TC इज इक्वल टू आता हा 0.4 ॲज इट इज तो तसाच राहील कारण इकडे कुठे पॉईंट नाही. 8 minus 2 6 9 minus 3 6 हे बघा 8 वजा 2 6 राहणार. 9 मधून 3 गेले परत 6 राहते इंटू किती आहे बघा 100 डिवाइडेड बाय 180. ओके. सो आता याच्यामध्ये TC इज इक्वल टू तर याच्यामधला हा एक जीव आपण काय करू शकतो कॅन्सल करू शकतो. सो राहणार किती बघा 10 इंटू 66.4 म्हणजे एक डिजिट वाढलं. सो 664 डिवायडेड बाय छेदामध्ये किती आहे बघा 18. सो TC इज इक्वल टू याचा हाफ करा 9 याचा हाफ केला तर 3 3 आणि 2 येणार आहे. ओके. सो आता अगेन या 9 नाही आहे 33 2 ला डिवाइड करा. सो काय ना बघा 9 9चा टेबल करा. सो 9 3 जार 18 9 4 जार 36. सो 9 3 जार किती येतं बघा 27. सो 9 3 जार 27. सो हिअर 33 मायनस 27 किती येणार बघा किती येतं 33 मधून 27 सबट्रॅक्ट करा. सो राहणार किती 6 नंतर किती झालं 62. ओके. सो 9 8 जार 72 किंवा 9 7 जार देणार बघा 63 किंवा 9 6 जार 54. सो अगेन बघा 9 6 जार 54. सो अगेन 62 मधून 54 सबट्रॅक्ट करा. 54 मध्ये किती येणार बघा 54 म्हणलं तर त्याच्यामध्ये 6 आणि हा 8. ओके. म्हणजे काय झालं 80 झालं. सो 9 8 जार 72 अगेन 8 राहील. सो 36.8 डिग्री काय आहे त्याचा आन्सर फॅरनहाइट. सॉरी सेल्सिअस.
सो जेव्हा एखाद्या नॉर्मल ह्युमन बॉडीचं समजा टेम्परेचर काय असेल फॅरेनहाइटमध्ये 98.4 डिग्री फॅरेनहाइट असेल, तर त्याच असणाऱ्या त्याचं कन्वर्जन जर डिग्री सेल्सिअसमध्ये केलं तर ते किती येईल बघा, जवळपास 36.89 डिग्री सेल्सिअस इतकं काय येणार आहे त्याचं असणारं टेम्परेचर. ओके, सो आपला आन्सर काय आहे बघा, 36.89 डिग्री फॅरेनहाइट. ओके, सो आपलं आलेलं हे आन्सर आहे. इथे आलं बघा 36.89 डिग्री सेल्सिअस. ओके, so here we used the device to measure temperature based on the principle of thermal equilibrium. so different measurable properties आहेत मटेरियलच्या. सो त्याच्यामध्ये बघा जसं की लेंथ ऑफ रॉड असेल, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड असेल, किंवा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ मेटल वायर असेल, किंवा प्रेशर ऑफ गॅस असेल, तर ह्या डिफरंट प्रॉपर्टीज आपण बाय युझिंग थर्मोमीटरनं काय करू शकतो, काउंट करू शकतो. सो हिअर याला म्हटलं जातं थर्मोमेट्रिक प्रॉपर्टीज. ओके, ठीक आहे, तर या ठिकाणी आपण काय करू, थांबूया. ओके, बाय.